हो हो सर, मी समजलो. शाळेचा नवीन नियम आहे ना, आज मुलांनी अजिबात अभ्यास करायचा नाही आणि फक्त टीव्ही बघायचा आहे. हो, मी आजीला सांगेन. आणि सर, मला ताप आलाय. डॉक्टरांनी मला पाण्याची बाटली घेण्यासाठी सुद्धा उठायला मना केलंय. काय? शाळेचा नियम आणि तुला ताप? जरा इकडे बघ पाहू राज. नाही ग आजी, डॉक्टरांनी सांगितलंय की मी अजिबात हललो तर माझ्या मेंदूला धक्का बसेल. वा राजसाहेब, शाळेचा नियम आणि मेंदूला धक्का. खोटं बोलायला सुद्धा अक्कल लागते रे. डॉक्टरांनी असं पण सांगितलंय का की खोटं बोलल्यावर दात पडतात? अगं आजी, ताप वगैरे काही नाही. मी फक्त थोडा स्मार्ट शॉर्टकट वापरत होतो. आजी, हा नुसता आळशी नाही तर खोटारडा पण आहे. याला आपल्या त्या चतुर चिमणीची गोष्ट सांग ना, जिने एका लबाड कावळ्याला असाच खोटा शॉर्टकट शिकवला होता. मुलांनो, त्या जंगलात चिवताई खूप कष्टाळू होती. तिने स्वतःच्या मेहनतीनं मधाचे लाडू आणि फुलांच्या रसाची जिलेबी बनवली होती. सर्व पक्षी तिथे गर्दी करायचे. या या, ताजी जिलेबी घ्या. कष्ट करून बनवलेली ही मिठाई खाल्ल्यावर तुमचं मन प्रसन्न होईल. चिवताई, मी या जंगलाचा मिठाई इन्स्पेक्टर आहे. मला तुझी मिठाई तपासावी लागेल आणि तपासणीसाठी मला किमान 10 लाडू फुकट द्यावे लागतील, नाहीतर तुझं दुकान बंद करेन. अरे वा इन्स्पेक्टर साहेब, पण माझं स्कॅनर म्हणतंय की तुम्ही खोटं बोलताय. तरीही मी तुम्हाला हे विशेष लाडू देते. फक्त खाण्यापूर्वी एक अट आहे. मुलांनो, कावळा तर स्पष्टपणे खोटं बोलून फुकटचे लाडू मागत होता. आता चिमणीने त्याला जे लाडू दिले असतील ते खरोखर गोड असतील का? राज, तुला काय वाटतं? खोटं बोलणाऱ्याला गोड फळ मिळतं का? आजी, मला वाटतं त्या लाडूत नक्कीच काहीतरी गडबड असणार. आई ग, हे काय? हे लाडू आहेत की बेटा? माझे दात तुटले. चिवताई, तू मला दगड दिले की काय? नाही कावजी भाऊ, लाडू तर मऊ आहेत, पण तुम्ही खोटं बोलून इन्स्पेक्टर झालात ना, म्हणून ते तुमच्यासाठी दगड झालेत. आळस आणि खोटेपणाचा हाच परिणाम असतो. तर राज, ताप उतरला का तुझा की अजून खोटं बोलायचंय? नाही आजी, मला समजलं. खोटं बोलून आपण कामातून सुटका तर करून घेतो, पण शेवटी कावळ्यासारखी फजितीच होते. मी आता कधीच आळसासाठी खोटं बोलणार नाही. शब्बास, यालाच म्हणतात खोटेपणाचे फळ कडू असते.